हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर्यन्स वर्ल्ड. आणि ब्लॉग करण्याचं कारण आहे आपण चाललोय अलिबागला आणि भावांना 2 दिवस सुट्टी आणि मंडेला मी शाळा बुडवणार आहे, त्यामुळे आपण चाललोय आता अलिबागला. चलो. बघ काय वातावरण आहे. महाबळेश्वरला जात होतो तेव्हा असंच होतं. हा, तसंच होतं की. तर आत्ता आम्ही पोहोचलो आहोत अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर. थांग असा समुद्र किनारा, त्याच्यामध्ये बोटी उभा राहिले आहेत आणि वाळूमध्ये असे लाटांनी तयार झालेले रेगा पडलेले आहेत. खूप मस्त वाटते, अल्टिमेट वातावरण. आल्या आल्या म्हटलं चला गाडीची एक राईड करून घेऊ, डर्ट बाईक जी आहे तर त्याची. आणि गर्दी कमी असल्यामुळं प्राईजही कमी होत्या, त्यामुळं आम्ही लगेच त्याची एक राईड घेतली. आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे कुलाबा किल्ला बघायला, तर तेही पुढं जाऊन आपण एक्सप्लोर करूया. चला. आम्ही आता बसलोय घोडागाडीमध्ये आणि निघालोय कुलाबा किल्ल्याच्या दिशेनं. ॲक्च्युली पाणी जास्त आहे, जवळपास गुडघ्या एवढं या कमरे एवढं पाणी आहे, त्यामुळं आम्हाला ह्याच्यातून जावं लागतं. काही जण चालतही जात आहेत, पण मज्जा येते घोडागाडीमध्ये, भारी वाटतंय. पोहोचलो आम्ही कुलाबा किल्ल्याच्या इथं. आता आपण तिकीट काढूया आणि आतमध्ये जाऊया आणि किल्ला आतून कसा आहे तेही बघूया. मस्त आहे ते सगळं, जबरदस्त आहे. आतमध्ये प्रवेश केल्या केल्या लागतं ते तुळजाभवानी मातेचं मंदिर, आणि इथं दर्शन घेऊन आपला किल्ल्याचा प्रवास चालू करूया. तर आत्ता आम्ही पोहोचलो आहोत तटबंदीवरती, आणि तटबंदीवरतून फिरून संपूर्ण किल्ला बघणार आहोत. किल्ल्याची बरीचशी पडझड झाली. अथांग अशा या समुद्रामध्ये हा किल्ला वसलेला आहे, आणि त्या बेटावरती जो किल्ला आहे खूप जबरदस्त आहे. आणि किल्ल्यामध्ये एक विहीर आहे. पाणी चांगलं नाही आहे, पण ह्याच्यामध्ये कासवं लय खूप आहेत, कासवं. तर ते आपण पुढं आपल्याला दिसणार आहेत पुढं व्हिडिओमध्ये, तर तीही बघूया नंतर आपण. चला परत एकदा आपण तटबंदीवरती जाऊया आणि तिथून बुरुज आणि हा संपूर्ण किल्ला आणि किल्ल्याचा परिसर बघूया. बघा कसा दिसतोय हा समुद्र, जबरदस्त. आणि खूप भारी वारं लागतं इथं, गार असं वारं लागतंय. जबरदस्त वातावरण आहे, जबरदस्त. किल्ल्याच्या अगदी मध्ये 2 मंदिर आहेत. एक हनुमानाचं मंदिर आहे आणि दुसरं आहे ते गणपतीचं मंदिर आहे. तर आणि 3 आहेत ॲक्च्युली शेजारी एकाच कंपाऊंडमध्ये. महादेवाचंही आहे. तर हे आहे गणपतीचं मंदिर. आणि चला आता आपण आत जाऊन दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया, मस्त मूर्ती. आणि हे आहे महादेवाचं मंदिर. तर इथंही आपण दर्शन घेऊया. हर हर महादेव, जय शिवशंभो. आपण फिरून आल्यानंतर आता त्या विहिरीच्या तिथं आलोय आणि तिथं आपल्याला बघायचे आहेत कासवं. पाणी खूप घाण आहे विहिरीचं, कदाचित ते उपसा नसल्यामुळं असेल, पण कासवं कमीत कमी आम्हाला तर 7-8 कासवं इथं दिसली आहे. बघा, हे बघू शकता. ते ज्यावेळेस माणसं येत आहेत किंवा पर्यटक येत आहेत तर त्यांना वाटतंय की ते काहीतरी खायला घेऊन आलेत,
आणि म्हणून मग ते वरती येत आहेत, त्या पायऱ्याच्या तिथे येत आहेत. 10-12 तर इथं जाय ती. होय, जे जे ब्लॅक दिसते ते सगळी कासव आहेत. कशी येत आहेत बघा. खायला येते रे, खायला येते ती. हो, इथं 3-4 कासव आली एकदम. 1 2 3 आणि इकडे 1 4 आपल्याला काय माहित आहे. आणि तिकडं परत 5-7 कासव आहेत. खूप कासव आहेत या विहिरीमध्ये. पर्टिक्युलरली हे बांधकाम आहे. हे बांधकाम हे ज्यावेळेस पाणी जास्त येतं ना त्यावेळेस हे पाण्यात बुडते ती, आणि ज्यावेळेस होड्या येते त्या जवळ त्यावेळेस हे खाली लागून फुटते त्या. हां, खाली होड्याला आहे ना ते दगड लागते ती आणि होड्या फुटते त्या, त्यासाठी ही दगड ठेवलेली. हां, हे लय कार्य असते. हे इकडं जा. हां, किल्ला बघून झाल्यानंतर आम्हाला लागली होती जाम भूक, आणि मग आम्ही एक हॉटेल बघितलं आणि तिथं एक सुरमई थाळी जी आहे तर ती सुरमई थाळी घेऊन जेवण केलं मस्तपैकी. त्यानंतर आम्ही हॉटेलवरती रिसॉर्टवरती गेलो, रूम घेतली, चेकिंग केलं, सगळं मटेरियल तिथं ठेवलं आणि थोडासा आराम करून नंतर आम्ही आता सूर्यास्त बघायला नागावच्या बीचवरती आलो आहे. तर बघूया इथं आपण काय काय गमती जमती केलेत त्याही तुम्हाला दिसतीलच.
समुद्र किनाऱ्यावर बसून सूर्यास्त पाहणं, त्या लाटांचा आवाज ऐकणं ही एक वेगळीच मजा असते. आणि आता सूर्यास्त झाला आहे आणि आम्ही परत निघालो आहोत आमच्या रूमवरती. तर आत्ता आम्ही आलो आहोत प्रसिद्ध यूट्यूबर नलिनी काकूच्या कोळीनबाई या हॉटेलवरती. अलिबागमध्येच त्यांचं हॉटेल आहे आणि हा त्यांचा स्टुडिओ जो आपण व्हिडिओमध्ये बघतो आहे. ॲक्च्युली नलिनी काकूची भेट होऊ शकली नाही, पण हा ॲम्बियन्स जो आहे तो जबरदस्त आहे, खतरनाक आहे, खतरनाक ॲम्बियन्स. खूप फिलिंग असे पॉझिटिव्ह फिलिंग्ज आहेत आणि मस्त बनवला आहे हा स्टुडिओ आणि हॉटेल. आणि खूप गर्दी असते जेवणासाठी. तर अनफॉर्च्युनेटली त्यांची भेट होऊ शकली नाही, पण परत कधी तर आलो तर आपण नक्की त्यांची भेट घेऊया. हे त्यांचं हॉटेल जे आहे कोळीनबाई, ते नागाववाडीच्या अगदी अपोजिट साईडला आहे. तर परत आलो आहोत आपण आपल्या रिसॉर्टवरती आणि हे आहे आमचं रिसॉर्ट आजच्या दिवसासाठीचं. जबरदस्त हा माहोल आहे, भारी रिसॉर्ट मिळाले आम्हाला. तर चला आजचा दिवस इथंच संपतोय. आपण भेटू परत दुसऱ्या भागात. तोपर्यंत तुम्ही ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक जरूर करा. चलो बाय बाय.